डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा. मी फेल झालेलो ॲक्च्युली 11वी मध्ये. आता काय शरम झालो. तर एवढे एक्सपिरियन्स झालेत ना माझ्या आयुष्यात, बघितलेत. पण काय आता ठीक आहे, गरज नाही पडत कोणाला सांगायची. कधी सांगायचं का? ज्या गोष्टी मला येतात चांगल्या त्या गोष्टी अजून चांगल्या करण्याचा प्रयत्न, आणि ज्या गोष्टी नाही येत त्या गोष्टी थोड्या बहुत तरी कशा येतील ह्यासाठी चालू असणारे प्रयत्न. असे 2 गोष्टी चालू असतात. कितना सुहाना सा ये अपना सफर है आपकी. किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मोहब्बत उठाव मी काय काय केलं असेल. आपका है सब कुछ आपको नजर है आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा. कधी कधी आपल्याला म्हणतात डोहाळे लागतात की बाबा अरे आता फक्त जॅझ ऐकायचंय. राईट. मग जॅझची सगळी गाणी काढा. मग कधी अचानक रात्रीचा वेळ असतो त्यावेळेला मग लता मंगेशकर 90s अकेले है, तर सगळं असं तो टाइम्स ना. म्हणजे माझी बायको आणि आम्ही दोघं पण बसून म्हटलं आता मला ना हे कॉम्पिटिशनमध्ये पार्ट्स नाही घ्यायचे आहेत, कारण हे यांच्यामुळे काय होत नाही. दॅट वॉज द माइंडसेट की यार तू फेल झाला, तू अभ्यास नाही करत आहे किंवा ही नाही केलं तर तुझं आयुष्य काहीच नाही होणार पुढे. पण तसं नसतं. काही लोक खूप हुशार होते, काही लोक खूप ॲव्हरेज होते, काही लोक एकदम बिलो ॲव्हरेज होते. पण आज मी बघतो आफ्टर 20 years 30 years आफ्टर 30 years त्यांची लाईफ पण व्यवस्थित चालली आहे. इट इज ऑल अबाउट तुम्ही तुमच्या गोष्टी सतत कशा चेक करत राहता आणि कसं करत राहता. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारायला, आपल्याबरोबर गायला, आपल्याबरोबर जॅम करायला, आपल्याबरोबर मजा करण्यासाठी आलेला आहे अभिजित सावंत. अभिजित बरोबर आपण सुंदर गप्पा मारलेल्या आहेत. क्रिएटिव्ह जर्नीबद्दल गप्पा मारलेल्या आहेत, लाईफबद्दल गप्पा मारलेल्या आहेत, फायनान्सेसबद्दल गप्पा मारलेल्या आहेत, इंडियन आयडल सारख्या एखाद्या कार्यक्रमामध्ये जिंकल्यानंतरचा काय प्रवास असतो, नंतर आपलं करिअर खऱ्या अर्थाने कशा प्रकारे सस्टेन होतं, हे सगळे माझे प्रश्न आणि त्यावरचं आमचं संभाषण असा सुंदर भाग आहे. ऑफकोर्स वायफळ जॅम देखील त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे आम्ही सुंदररित्या इथे जॅमिंग केलेलं आहे, बीट बॉक्सिंग केलेलं आहे, सिंगिंग केलेलं आहे. तर असा सुंदर भाग आम्ही तुमच्यासाठी लावतोय. पण तत्पूर्वी वायफळला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी का नाही केलेलं आहे, तिथे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा, त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ते दाबा, म्हणजे आम्ही जे बनवतोय ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहील. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कथाकथनाचा लाईव्ह आगळा वेगळा संगीतमय असा जो कार्यक्रम आहे तो विविध ठिकाणी होतोय सध्या. जर का तो तुमच्या इथे होत असेल तर नक्की या, तिकडे आपण भेटूया, धमाल करूया, मजा करूया. आणि जर का तुम्हाला होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे डिटेल्स हवे असतील तर तेही खालती लिंकमध्ये दिलेले आहेत. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर व्हा, म्हणजे आपण मराठीतनं जी ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवतो ती तुम्हाला मिळत राहतील. आणि वायफळचा एक्सक्लुझिव्ह क्लबचा तुम्हाला जर का भाग व्हायचा असेल, आमच्याबरोबर थेट संपर्क साधायचा असेल, आमच्याबरोबर गप्पा मारायच्या असतील, लाईव्ह कॉल जो आपण दर महिन्यातनं एकदा करतो त्याच्यातनं, किंवा दर आठवड्याला आम्ही जे काय करतो त्याचं बिहाइंड द सीन तुम्हाला एक्सक्लुझिव्हली ऐकायचे असतील आणि सगळे काही अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम पाहिजे असतील तर वायफळ क्लब तुम्ही जॉईन करू शकता. त्याचीही लिंक खालती दिलेली, तिकडे तुम्हाला अख्खी माहिती मिळेल. आणि जर का तुम्हाला ते सगळं आवडलं तर नक्की जॉईन करा, आपण तिकडे भेटूच. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांच्या कार्यक्रमाची विथ नन अदर दॅन अभिजित सावंत. लेट्स गो. कसं वाटतंय वायफळवर येऊन आज? बरं वाटतंय मला. जेवढ्या दिवसांपासून मी असे वेगळे वेगळे व्हिडिओ तुमचे सगळ्यांचे बघत होतो आणि मग त्याच एक दिवस माझ्यावरती असा आलेला आहे की मी येऊन इथे बसलो आहे आणि माझा पण एक व्हिडिओ येणार आहे. असा आहे आयुष्यात कितीही गोष्टी करा माणसाने, पण तरी पण एक फॅसिनेशन असतंच अँड दॅट फॅसिनेशन ॲक्च्युली मला पण खूप आवडतं. ज्या वेळेला असं फॅसिनेशन होतं, आय चेरिश दॅट फॅसिनेशन. आणि मला खूप म्हणजे तो एक्साइटमेंट असते, ती एक डोळ्यामध्ये चमक असते ना की अरे यार आता आम्ही भेटायला मिळणार, तर ती ते आवड असते आणि ती चांगली वाटते मला. झकास. आज दिवसाची सुरुवात कशी झाली?
आज आज आरामातच होता दिवस. मोस्टली आज ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग झालं गोष्टी, कारण माझ्या छोट्या मुलीची पिकनिक जात होती. तर मम्मी आणि माझी बायको आम्ही गेलो, तिला सोडलं सकाळी 7 वाजता काहीतरी. मग बाय बाय केलं सगळं. आणि आजकाल खूप फॅसिनेशन असतं बाबा, म्हणजे मुलांना पिकनिकला पाठवणं एवढी मोठी म्हणजे एक प्रथा आहे आणि गोष्टी आहेत की मग त्यांचा व्हिडिओ बनवायचा, मग त्या जाताना बाय बाय करणार, मग थांबा आणि माझ्या मुलींनी असं केलं की डिस्प्ले पण चेंज करणार, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत यू हॅव टू कीप दिस डिस्प्ले. म्हटलं ठीक आहे. सो आज इंटरेस्टिंग डे होता. आणि मग नंतर घरी येऊन मग नॉर्मल प्लॅनिंग, मोस्टली एक कॉफी, एक ब्लॅक कॉफी आणि ऑमलेट खाऊन थोडंसं यूट्यूबवरती चाळण मारायची की काय काय चाललं आहे. मग फ्री असेल त्यावेळेला अर्धा तास एक प्ले स्टेशनवरती गेम खेळतो. अँड देन तयारी करून मग आत्ता येऊ का, निघू का, आत्ता निघू, नाही थांबत अजून वेळ आहे, आत्ता निघू, असं करत करत ऑफकोर्स अंधेरीचं ट्रॅफिक झेलत मी इथपर्यंत पोचलो आज. अशी सुरुवात झाली दिवसाची. येस, द मॉर्निंग हॅज स्टार्टेड. पण नेहमीच लवकर उठायला आवडतं की आता मुलांमुळे लवकर उठावं लागतंय? मला आवडतं लवकर उठायला. आय फील, मला असं वाटतं की माझ्यासाठी स्पेशली म्हणजे एकदम दिवस चांगला आहे आज. जर मी चांगल्या टाईममध्ये सकाळी ज्या वेळेला उठेन आणि जर पूर्ण झोप झालेली असेल अशा पद्धतीने उठलो तर मला वाटतं की आजचा दिवस पॉझिटिव्ह दिवस आहे आणि दॅट फील्स व्हेरी नाईस. आणि मला आधीपासून सकाळी लवकर उठायची सवय आहे. ओके. त्यामुळे आता पण मी 7च्या आधी 6:30 पर्यंत असा उठतो मी. ओके. आणि दिवसाची सुरुवात होते. येस, त्यामुळे मला टाइम पण मला मिळतो जरा. आणि उठल्यावर ऐकतोस काही गाणी वगैरे की तसं काय आत्ता झोन नाही सकाळी? नाही, थोडंसं देवाचं नाव घ्यायचं सकाळी आणि मग नंतर मग मोस्टली आता देवाचं नाव म्हणजे काय करतोस? असंच काहीतरी जे काय श्लोक असेल किंवा मोस्टली गणपतीचं किंवा त्याचं नाव घेऊन आपलं 2 मिनटं डोळे झाकून उठल्यावरती जागेपणे बसून देन स्टार्ट्स द डे. पण जसं सकाळ झाल्या पहिल्या सगळ्या गोष्टी चालू होतात तसं एकदम अगदीच बँक जशी दरवाजा उघडल्या लोक बाहेर स्लीप घेऊन उभे असतात तसं जसं उठतो मग त्या सगळ्या गोष्टी असतात की काय करायचं काय नाही ते सगळं चालू असतं दिवसभर. ओके. आणि मग दिवसाचा जसा अजेंडा असेल तसं होतं. येस. जनरली तू दिवसभरात कधी गाणी ऐकतोस? असा कोणता काळ आहे किंवा ट्रॅव्हल करताना ऐकतो मी गाणी किंवा असं काय? नाही, माझं असं काही नाही. मला कधी कधी असं एक स्पेसिफिक टाईम आहे जो मी ऐकतोच गाणी, तो आहे जिममध्ये. ओके. त्यावेळेला मी म्युझिक असतं. ऑफकोर्स प्रॅक्टिस म्हणजे करताना तर म्युझिकमध्येच राहणार, पण नॉर्मल गोष्टींमध्ये तोच एक टाईम आहे जो कन्फर्म्ड टाईम आहे जिथे मी म्युझिक ऐकतो. आणि मग ज्या वेळेला एखादं गाणं फॅसिनेट करतं किंवा एखादा म्युझिक पॅटर्न काहीतरी आवडतो किंवा कधी कधी आपल्याला म्हणतात डोहाळे लागतात एक ते की बाबा अरे आता फक्त जॅझ ऐकायचं आहे, मग जॅझची सगळी गाणी काढा, मग आर्टिस्टबद्दल इन्फॉर्मेशन काढा आणि मग ते ऐका थोडं. मग कधी अचानक रात्रीचा वेळ असतो त्यावेळेला मग लता मंगेशकर 90s तो एकदम अकेले है, तर सगळं असं तो टाइम्स तर असं ॲक्च्युली सिच्युएशन बाय सिच्युएशन म्युझिक असतं. ओके. अँड तसं मी प्रत्येक टाईपचं म्युझिक ऐकतो. ओके. तसं फिक्स नाही फिक्स कधीच. भजनं पण अभंग पण कधी वेळ मिळाला तर असं म्हणजे असं विचार पडला तर, वेळ म्हणजे तसा वेळ नाही पण विचार आला की अरे हे ऐकायला पाहिजे, मग कधी पण एकदम अचानक कुठून तरी स्पॉटिफायवरती शोधून ऐकतो. आणि मग एकापासून एक दुसरी चेन लागते, सुरू होते. एक हे ऐकलं की मग ते ऐकतो, ते ऐकून असं पुढे पुढे जातं. इट इज ऑलवेज म्हणजे ऐकणं हा एक काइंड ऑफ डिस्कवरिंग म्युझिकच असतं नेहमी. राईट. Yeah, so personally as a musician, I don't know other musician how works, but डिस्कवरिंग म्युझिक किंवा आपली फील्ड डिस्कवर करण्यासाठी जास्त म्युझिक ऐकतो देन जस्ट एन्जॉईंग म्युझिक. ओके. तर तो एक 2 फरक आहेत. ओके, अंडरस्टूड. आणि
त्याच्यावरच प्रॅक्टिसकडे येऊ आपण, स्वतःची जी प्रॅक्टिस असते. कारण आपण एक आर्टिस्ट आणि क्राफ्टमध्ये असल्यामुळे ते आपण बनवतच जातो, बिल्ड करतच जात असतो म्हणजे, आणि ते सातत्याने चालूच असतं किती झालं तरी. तर तुझ्यासाठी काय आहे प्रॅक्टिस म्हणजे आता? मोस्टली प्रॅक्टिस म्हणजे जे दोन गोष्टी असतात, ज्या गोष्टी मला येतात चांगल्या त्या गोष्टी अजून चांगल्या करण्याचा प्रयत्न, आणि ज्या गोष्टी नाही येत त्या गोष्टी थोड्या बहुत तरी कशा येतील ह्यासाठी चालू असणारे प्रयत्न. असे दोन गोष्टी चालू असतात. मग ते कसंही होऊ शकतं, मग काही असू शकतं. सपोज एखादी हरकत आहे जी मला नाही येत आहे, किंवा तर ती हरकत किंवा तो पॅटर्न, स्टाईल ऑफ सिंगिंग कसा डेव्हलप करू, त्यासाठी मग काय काय गोष्टी लागतील, कशा अलंकार्स लागतील, त्याबद्दलची प्रॅक्टिस असते. एक वेळ ते करतो. नाहीतर मग आणि मग बाकीचं जे मला येतं आहे, मला बडा ख्याल सारख्या गोष्टी गायला आवडतात, विलंबित म्युझिक गायला आवडतं. मग तो आपलं बसून 15-20 मिनटं तो रियाज करणं, कारण ते माझा आवडीचा भाग आहे. त्यामुळे तशा दोन पद्धतीने वेगळ्या वेगळ्या होतात. हा मेनली ऐकण्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट हाच असतो. ओके. आणि मग ट्रेनिंग पण आत्ता चालू असतं आपलं, म्हणजे तू कोणाकडनं अजूनही शिकतोस किंवा असं काय असतं? मला आवड आहे लोकांकडून शिकायची, पण मी रेग्युलर नाही राहू शकत, कारण बिकॉज ऑफ द शेड्यूल आणि सगळ्या गोष्टी. पण शिकणं चालूच असतं. म्हणजे आता पण मी सकाळी मोस्टली यूट्यूबवरती आता गिटार शिकतोय मी, तर मग गिटारचं काहीतरी कॉर्ड्स शोधून मग त्याची प्रॅक्टिस करत बसणं, किंवा पियानो, एक छोटा पियानो आहे तर तो बेडवरती आपलं. आजकाल माझा बेड रेस्ट जास्त होतो, कारण बिकॉज ऑफ माय लेग जास्त मुवमेंट नाहीत, त्यामुळे मग त्याची प्रॅक्टिस बसल्या बसल्या करणं. तर शिकणं म्हणजे आता थँकफुली म्हणा, किंवा म्हणजे आहे गोष्टी या की यूट्यूबवरती आता सगळं अवेलेबल आहे एका साईडने, त्यामुळे आता जाऊन शिकण्याची तेवढी अर्ज नाही राहिली आहे. राईट. त्यामुळे ती स्टाईल चेंज झाली आहे, बट ती जी शिकण्याची प्रवृत्ती होती ती तशीच आहे अजून. प्रवृत्ती जी आहे, जे नेहमी करावंसं वाटायचं, ते मी आजही प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि म्युझिकमध्ये आवडतं मला शिकायला. शिकणं ॲक्च्युली तुम्हाला इन्स्पायर्ड पण करत राहतं, इन्स्पिरेशन देत राहतं की पुढे जर जायचं तर तुम्हाला शिकत राहावं लागतं. राईट. आता थोडं रिव्हर्स करूया, कारण ते शिकणं का म्हणजे मला क्युरिओसिटी कुठून आले, कारण की अगदी इंडियन आयडल म्हणजे खूपच वर्षापूर्वी, तेव्हा मस्तपैकी एक एक्सपोजर मिळाला आपल्याला. करेक्ट. आणि त्यावेळी हे सोशल मीडिया वगैरे नव्हतं एवढं, त्यामुळे तो खूप चांगला एक पुश मिळाला, कारण मेनस्ट्रीम मीडियावरतीच आपल्याला सगळ्या घराघरात पोचलो आपण, आणि अक्रॉस इंडिया पोचलो तिथून. आणि त्याच्या आधी आपली तसे एवढी बॅकग्राऊंड नाही आहे ह्या क्षेत्रातली अशी ना, बरोबर, की आपल्याला ते डायरेक्ट तसं चालू झालं. ऑफकोर्स ट्रान्झिशन होतं ते पूर्ण कॉम्पिटिशन होईपर्यंत, हळू शिकत, आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात पडलो, आणि मग ते परत कन्सिस्टंटली टिकवून ठेवणं, किंवा त्याच्यातही आपलं काहीतरी एक निर्माण करत राहणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे ते लॉंग लास्टिंग करण्यासाठी. बरोबर. तर ते मला अजून जाणून घ्यायचं होतं की काय म्हणजे इथला गेम काय आहे त्याच्यात, कारण अप्स अँड डाऊन्स असतात ऑफकोर्स, पण ते पुढे टिकवून ठेवणं, कारण एकदाच आपण जिंकल्यावर यू आर ॲट द टॉप. करेक्ट. मग तिथून कसं मग तुम्ही ट्रॅजेक्टरी पकडता, किंवा कशी होती ती आत्तापर्यंतची जर्नी? ॲक्च्युली दोन साईडनी होते. दोन गोष्टी असू शकतात. एक असतात की तुम्ही सेल्फ लर्निंग असते, स्वतः त्या एन्व्हायरमेंटला बघता तुम्ही की काय चाललंय आजूबाजूला, आणि कसे लोक तुमच्यावर वागतायत, काय कोण शिकवतं, एक हा पद्धत असते. आणि दुसरी पद्धत आहे की कोण तुम्हाला सांगताय, एक गाईड असतो तुमचा, एक गॉडफादर असतो किंवा एक मेंटॉर असतो, जो तुम्हाला सांगत असतो की बाबा हे चुकीचं करतोय तू, हे चुकीचं चाललंय, तू ह्याच्यात पडू नको. कारण मृगजळ तर असतंच तुमच्या आयुष्यामध्ये. जेव्हा तुमच्याकडे सक्सेस येतं, किंवा सक्सेस म्हणण्यापेक्षा म्हणूया की जे तुम्हाला पाहिजे तुम्ही अचीव करायला लागतात, चांगल्या गोष्टी दिसायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला ते मृगजळ जास्त अट्रॅक्ट करत असतं. आणि मग त्याच्यातून स्वतःला साईडला ठेवून परत त्या रस्त्याला लागून राहणे.
ॲक्च्युअलमध्ये बरोबरचा रस्ता आहे तरी काय, हे पण तर समजायची तुमच्यामध्ये तेवढी कुवत असली पाहिजे ना. तर ते पण नाही आहे तुमच्यात, मग तुम्ही कसं करणार, कसं. मग तो एक मेंटॉर असतो त्यावेळेला त्या गोष्टी जास्त बेटर होतात. आई असते, बाबा असतात कधी कधी, किंवा तुमचे टीचर असतात, कोण ना कोण तुम्हाला सपोर्ट करत असतं, त्यावेळेला ती गोष्ट होते. माझ्या गोष्टीमध्ये हे झालं की माझ्या आजूबाजूला तसं कोण नव्हतं, बिकॉज ज्या वेळेला म्युझिक शिकत पण होतो त्यावेळेला इव्हन म्युझिकमध्ये येण्याचा पण हा माझा स्वतःचाच एक हे होता, डिसिजन होता. मला लिटरली बाबांनी विचारलं की आता काय करायचं पुढे, म्हटलं मला म्युझिकमध्येच जायचं. आय वॉन्ट टू 10वी झालेली मला वाटतं त्यावेळेला, आणि त्याच्या आधी मी आय वॉज लर्निंग म्युझिक, काकांबरोबर मी शिकत होतो, पण एवढं प्रोफेशनली नव्हतं. आणि मग ऑलमोस्ट 15व्या वर्षी. तर मग तेव्हा मी ठरवलं की चला बाबाला ठीक आहे तुला शिकायचं तर शिक, पण युअर कम्प्लीट युअर एज्युकेशन. हाच एक त्यांचा तो तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा हाच एक सल्ला आहे. त्याच्यानंतर मला तर आठवत नाही कोणता सल्ला त्यांनी मला म्हणजे काही सांगितलं असेल. त्यामुळे इव्हन इंडियन आयडल झाल्यानंतर पण ज्या वेळेला कळलं की ही गोष्ट चुकीची होते, रिझल्ट लागला त्या गोष्टीचा, त्याच्यानंतर कळलं की बाबा ही गोष्ट नाही केली पाहिजे. तसं करत 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 शिकण्याची पद्धत ठेवूनच मी आतापर्यंत वागतोय. आणि मग सस्टेन करण्याची जी गोष्ट म्हटलंस तू की सस्टेनेबिलिटी, ॲक्च्युली सस्टेनेबिलिटी तुमच्या कामावरतीच डिपेंड करते. ओके. कारण काम करत राहणं इज मोर इम्पॉर्टंट, आणि मग त्या कामाला किती अप्रिसिएशन मिळते त्याच्यावरती तुमची सस्टेनेबिलिटी कळत असते, जात असते पुढे. ओके, अंडरस्टूड. आणि मग ह्याच्यात जसं तू म्हणालास की ठराविक मेंटर नव्हतं कोणी, स्वतःच शिकत पडत उभरात पुढे पुढे चालत राहिलो. पण मग ह्याच्यात तुझ्या डोक्यात काय चालतंय म्हणजे आत्ता पण की व्हॉट इज दॅट, की ते तुला पकडायचंय का, तुला तिथे पोचायचंय? कारण काही ना काहीतरी आपण पुढेच चाललेलो असतो ना. तर मग काय थॉट आहे त्याच्याबद्दल की कुठे जातोय आता आपण? आता खूपशा गोष्टी म्हणजे एक पद्धतीने म्हणेन की अनलॉक व्हायला सुरू झाल्या. खूपशा गोष्टीचं फ्रस्ट्रेशन असतं, अँगर असतो की अरे यार हा मला का भाव देत नाही, किंवा का मला अशा पद्धतीने बघितलं जात आहे, किंवा वेगवेगळे विचार असू शकतात. किंवा एखादा जो आधी चांगलं बोलायचं आता ठीक बोलतोय किंवा नाही बोलत आहे, आणि किंवा एखादी गोष्ट येत नाही आहे तुम्हाला तर ती नाही येत आहे. कधी कधी असं होतं की अरे मला माहिती आहे माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण मला ती गोष्ट दिली जात नाही आहे. अचीव करू शकतो पण ती तुम्हाला देतच नाही समोरचे. अँड देन यू ऑल्सो स्टार्ट गेटिंग फ्रस्ट्रेटेड की अरे माझ्याकडे आहे पण तुम्ही द्या तर मला प्लॅटफॉर्म तर द्या. तर त्यावेळचे प्रश्नांची उत्तरं वेगळी होती, आणि त्याच्यामधून तुमची कृती पण निर्माण होते. तुम्ही मग त्या फ्रस्ट्रेशनमध्ये बोलता की नाही आता दाखवून देईन समाजाला, अरे आता बघ मी हेच करेन. एखादा अल्बम केला, जसं मी फर्स्ट माझा मोहब्बते लुटाऊंगा आपका अभिजित सावंत अल्बम होता, नंतर जुनून होता. देन 2011च्या सुमाराला मी एक फरीदा म्हणून एक अल्बम केला ज्याच्यामध्ये पूर्ण सूफी आणि रॉकचं एक मिश्रण. त्यावेळेला एक फ्रस्ट्रेशन होते, एक अँगर होता की अरे एवढी वर्ष आता मला आता करायचा एक अल्बम. देन भरपूरसे पैसे टाकून एकदम तो अल्बम केला, पण देन तो फ्लॉप झाला. द डिडंट वर्क अल्बम कम्प्लिटली. त्याच्यानंतर कळलं की नाही बाबा दिस इज नॉट द वे टू गो अहेड. देन यू हॅव टू चेंज युअर माइंड, देन यू हॅव टू चेंज युअर स्ट्रॅटेजी, पद्धत, कसं वागायचं, कसं करायचं, आणि हे सगळं चालूच असतं. आय थिंक द होल प्रोसेस नाव आय रिअलाइज, म्हणजे मला असं वाटतं आत्ता असं वाटतं की हेच लाईफ आहे. ओके, हेच लाईफ आहे. आय एम थँकफुल समवेअर दॅट आय डिडंट गेट द मेंटॉर. कारण मेंटॉर पण ज्या वेळेला, ही माझी आत्तापर्यंतची डेव्हलप झालेली थॉट प्रोसेस आहे, की मेंटॉर पण तुम्हाला ज्या वेळेला मिळतो तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. त्याच्या पद्धतीने तो तुम्हाला सांगतो की ह्या रस्त्यावरती नका चालू, ह्या रस्त्यावर चला, कारण हा बरोबर रस्ता आहे. तो मे बी तुम्हाला सक्सेसकडे किंवा तुमच्या गोलपर्यंत पोहोचवेल, पण त्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही खूप कमी शिकताय. कारण तुम्ही फक्त एकाचं डायरेक्शन फॉलो करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय. मेंटली तुम्ही
तेवढे डेव्हलप होत आहे की नाही होत आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःचा रस्ता बनवून तिथपर्यंत पोचताना, त्यावेळेला पोचल्यानंतर त्याचा जो आनंद आहे किंवा एक समज आहे, तुमचा थॉट प्रोसेस जो आहे ना, तो अशा लेवलला पोचलेला असतो ना, की तेव्हा असं वाटतं की हे पोचलेले लोक किती इमॅच्युअर आहेत किंवा ते त्या पोझिशनवरती पोचले आहेत. लोकांसाठी ते खूप मोठे स्टार्स आहेत किंवा खूप मोठे कलाकार असू शकतात, पण तो तेवढा जबरदस्त नाही आहे आतून. इज इमेच्युअर एक बिहेवियर आहे किंवा वागणूक आहे किंवा काही असू शकतं. बरोबर. त्यावेळेला त्यांना बोलण्यापेक्षा किंवा त्यांना हे करण्यापेक्षा आपल्याला मनामधून आम्हाला असं सॅटिस्फॅक्शन असतं की आय एम ओके. जे काय ते एक म्हणतो ना की आपण आतून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळायला लागतं हळूहळू हळूहळू. ते आता आय रिअलाइज की आय एम गुड, आय एम इन अ राईट पाथ. ओके. ते कळायला लागतं. राईट. आय थिंक चांगला मुद्दा आहे की स्वतः जेव्हा आपण स्वतःच्या डिसिजनमुळे चुकवतात, त्यामुळे लर्निंग पण जास्त त्याच्यात होऊ शकतं. बरोबर. अंडरस्टूड. मग ह्याच्यात जसं आता तू म्हणालास ते मला एक फार इंटरेस्टिंग वाटतंय की एक तर आपलं करिअरचं पर्स्यूट आहे, करिअरच्या ध्येयाकडे आपण चाललोय जे काही आहे तिकडे, आणि त्याच्यावर आपलं लाईफ म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते पण आपलं पॅरलली सगळं चालू असतं. करेक्ट. पण त्याचेही वेगळे चॅलेंजेस असतात किंवा त्याच्यातही वेगळ्या गोष्टी असतात. तर त्या दोन गोष्टींकडे कसा तू बघतोस? म्हणजे जर का तू काम आणि आपलं आयुष्य असं तू डिफरन्शिएट करू शकतोस किंवा कसं? नाही, एक्सेप्टन्स येतं ज्या वेळेला मग तुम्हाला फॅमिलीसाठी करायचं ना, मग तुम्हाला जर नाचा जर बनायचं असेल ना स्टेजच्यावर कुठेतरी रस्त्यावरती उभं राहून, तर तो बनण्यामध्ये पण तुम्हाला गिल्ट नाही आहे. तुम्हाला स्वतःवरती इतका कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला इतका स्वतःवरती भरोसा आहे की ठीक आहे ना, मला माहिती आहे मी कशासाठी करतोय. देन आय एम नॉट वरीड अबाउट माय इमेज, माय पोझिशन किंवा ह्या सगळ्या ज्या बाकीचे जे बॅगेजेस आहेत ना, त्याला मी साईडला ठेवून आय एम जस्ट डुईंग दॅट वर्क फॉर सर्टन समथिंग की मनीसाठी, पैशांसाठी म्हणा किंवा कोणती पोझिशनसाठी. ते मला माहिती आहे. वी आर रुथलेस देन. समटाईम्स असं म्हणतात की द टायरन्स जे बनायचं असेल ना, तर तो ॲटिट्यूड तसाच असला तर आणखीन वाईट होऊ शकतो. तो जे लोक एक्सेप्ट करतील त्या गोष्टीला, मग ते तर खूप वेगळ्या लेवलला जाऊन रुथलेस होऊ शकतात, निर्दयी होऊ शकतात. कारण त्यांना कळलंय की मी कशासाठी काय करतोय. जर मी वॉर करतोय, मला सर्टन गोष्टी आज जसा ट्रम्प म्हणतो की मी टॅरिफ वाढवेन, तर तो एवढा त्याला माहिती आहे, एक्सपेक्टेशन त्याच्या सगळ्या सेट झालेल्या आहेत. त्यामुळे कळून चुकले ह्या गोष्टी. त्यामुळे फॅमिलीसाठी जे काय करायचं आहे किंवा पैसेसाठी कमवण्यासाठी जे काय करायचं आहे ते मी काहीही करू शकतो, पण त्याच्यामध्ये माझा एक्सेप्टन्स आहे, माझा एक रिअलायझेशन आहे की मला काय करायचं, कसं करायचं आहे, आणि मी तशा पद्धतीने मी ते करेन. मग त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल ते मी सगळं करत राहीन. एक थर्ड गोष्ट आणखीन एक येते आजकाल, ती आहे पब्लिक एक्सेप्टन्स, ऑडियन्स एक्सेप्टन्स. ओके. ते पण आजकाल तुम्हाला जज करायला लागतात. आजकाल काय नेहमीच जज करतात. म्हणजे ते एका पद्धतीने तुम्हाला बघतात, ते एका पोझिशनवर तुम्हाला बघतात, आणि त्यावेळेला आपण त्यांच्या ते जिथे बघतात आपल्याला तिथे ज्या वेळेला नसतो आपण, मग त्यांचे ते डिसअपॉइंटमेंट्स असतात. बरोबर. आणि मग ते तुम्हाला सारखं खुणवत असतात, चांगल्या पद्धतीने म्हणा किंवा वाईट पद्धतीने म्हणा. ते तुम्हाला सारखं सांगत राहतात की अरे यार ते ये क्यों कर रहा है, वो कर रहा है, ऐसा क्यों हो रहा है तुम्हारा, वो करो. तो एक डिसअपॉइंटिंग पार्ट असतो, कारण आपण त्यांना कधीच समजावू नाही शकत. एक थर्ड पार्टी टाईप्स आहे. बरोबर. मला आज पैसे कमवायचे तर मी ठीक आहे, मला काय करायचं मला माहिती आहे. मला आज माझं काम करायचं आहे, माझे अल्बम्स व्हिडिओज बनवायचे, ते ठीक आहे, मला माहिती आहे मी काय करणार आहे. पण जर थर्ड ऑडियन्स बाहेरची ही मला एका पद्धतीने बघते, तर मी त्यांना जाऊन प्रत्येकाला थोडी ना सांगू शकतो की अरे मला असं नाही, मी असा माणूस नाही, मी तसा माणूस आहे ना, तर तुम्ही मला असं बघू नका, असं बघा. ते मी नाही समजू शकत. तर तो एक थोडा डिसअपॉइंटिंग पार्ट असतो ॲज अन आर्टिस्ट डोक्यात. आणि तिथून मी बाहेर नाही अजून आलो. बट दिस इज हाऊ आय वर्क विथ माय स्टाईल ऑफ वर्किंग. ओके, अंडरस्टूड. आणि जसं म्हटलं की वर्क लाईफ, तर मग
आयुष्याबद्दल काय सांगशील तू, म्हणजे त्याच्यात कशी तुझी डेव्हलपमेंट झाली, कारण आपण माणूस म्हणून पण डेव्हलप होतो ओव्हर पिरियड ऑफ टाइम, तर ते सांगशील का, म्हणजे कसं तू चेंज झालास, ग्रू झालास, कारण की ह्या अशा क्षेत्रामध्ये आपण काम करतोय जिकडे आपल्याला पण बरं आपल्यामुळे काम होत आहे, बरोबर, किंवा आपल्याला जाऊन करायला लागतात गोष्टी तरच आपल्यासाठी ते अनलॉक होणार आहेत, किंवा अपॉर्च्युनिटी जी काय असेल ते, पण त्याच्यासाठी आपल्याला एक मेंटल बॅलन्स पण ठेवायला लागतो, आपल्यालाच एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला लागतो, नाही तर मग सगळंच निगेटिव्ह वाटायला लागतं, राईट. तर मग ते कसं सांगशील तू, की आयुष्यात ॲज अ पर्सन तू कसं डेव्हलपमेंट झाली तुझ्या आत्तापर्यंत? बहुत ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे ना कारण आपल्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट ज्या वेळेला मला एकच सिम्पल जी गोष्ट माझ्या लक्षात अजूनपर्यंत मी ठेवले लक्षात ती ही आहे की कधीही कोणताही डिसिजन किंवा कोणतीही गोष्टला हो गया आय एम बराबर एकदम परफेक्ट आहे असं नाहीच आहे. देर इज ऑलवेज अ रूम टू इम्प्रूव्ह. आणि ज्या दिवशी आपण म्हणतो की मीच बरोबर आहे किंवा माझंच बरोबर आहे, तो तिथे संपतं गोष्टी. इट इज ऑलवेज देर इज समथिंग, एक साईड आहे जी असू शकते आणखीन वेगळी असू शकते. त्यामुळे स्वतःला कधीही कॉन्फिडंट नाही समजलं पाहिजे असं मला तरी वाटतं. ऑलवेज बिलीव्ह दॅट देर इज अ रूम. समोरच्याचा पण ओपिनियन आहे, हा एकच मी गोष्ट माझे, बाकी सगळं वेगळं आहे. तुमच्या नेचर आहे की तुम्ही एक माणूस म्हणून तुम्ही कसंही तुम्ही असू शकता, एक वेगळा माणूस म्हणून मी एक वेगळा माणूस म्हणून असू शकतो. बट द ओनली थिंग इज की दुसऱ्याचा पण अप्रोच आहे, हा कधीच विसरणं बरोबर नाही आहे. अदरवाईज बाकी सगळं ओके आहे. म्हणजे माझं कल्चर वेगळं आहे, एखाद्या पंजाब्याचं कल्चर, पंजाबी माणसाचं कल्चर वेगळं असू शकतं, त्याची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, त्याचं आयुष्याला बघण्याची पद्धत वेगळी आहे. पण मी जर म्हणे की करवा चौथ काय आहे, लोक काय जाळणी घेऊन बघत बसतात, त्या दिव्याच्या समोर चांद्र बघतात, हा थॉट प्रोसेस जर मी रिजेक्टच केला ना, देन माझ्यातली डेव्हलपमेंट संपली त्या दिवशी. दॅट इज ओनली द थिंग. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ, यू हॅव टू एक्सेप्ट थिंग्स, नॉट रिजेक्टिंग. हे सगळं होत असताना म्हणजे किती आपण बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केला, किंवा आपल्याला जरी थॉट्स क्लिअर असले ना तरी काय काय चिडचिड होते, किंवा कधी कधी आपल्याला असं मजा येत नाही, करतोय काम चांगलं तरी पण असं पण होतं. तर मग असं जेव्हा होतं तेव्हा तू कसं त्याच्याशी डील करतोस, जेव्हा मेंटली आपल्याला वाटतं की नाही मला आत्ता मूडच नाहीये, किंवा असं वाईट वाटतंय, किंवा असं बॅलन्स्ड नाही वाटत आहे, तर मग तू हाऊ डू यू डील विथ दॅट, किंवा त्याच्याशी कसं तू तोंड देतोस? तो एक डिफिकल्ट पार्ट आहे. म्हणजे कारण मला पण खूपशा गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे मला खूप रियाज करायचा अशी इच्छा होते, किंवा असं गिटार एकदम फ्लुएंटली वाजवता आलं पाहिजे अशी इच्छा होते, आणि ते लर्निंग प्रोसेस आहे ना पण त्याचा, आणि पेशन्सचा गेम आहे तो, पण तो ठेवता नाही येत. त्यामुळे तो डिसअपॉइंटमेंट नेहमी राहते. नेहमी प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी डिसअपॉइंटमेंट आहेच, की अरे यार एवढी गाणी करायची होती, एवढी नाही झाली, किंवा प्लेबॅक करायचं होतं तेवढं नाही प्लेबॅक झालं, असं तो डिसअपॉइंटमेंट नेहमी राहते. त्या डिसअपॉइंटमेंटला तुम्ही कोणत्या लेवलला नेताय, ट्रेनिंग त्याची आहे, की ते इतकं नाही झालं पाहिजे की तेच तुमच्या डोक्यावरती राहील आणि तेच हावी होऊन राहील, आणि ते तुम्हाला त्रास देईल, आणि मग ते कन्व्हर्ट इन टू समथिंग मोर प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे ना. त्यापेक्षा डिसअपॉइंटमेंट आहे ना, त्याला पॉझिटिव्हली घ्या की हा अरे यार आज रियाज न केला, ठीक आहे उद्या बसूया. आता मी खूप दिवसांपासून विचार केला की मी शुगर सोडेन पूर्णतः, की बिकॉज आय लव्ह, म्हणजे गोड खाणं म्हणजे माझं एकदम खूपच प्रॉब्लेमॅटिक भाग आहे तो. तर मी दर आठवड्याला, दर दिवशी असा विचार करतो की उद्यापासून मी सोडणार, आणि सकाळी विचार करतो पहिला चहा पाहिजे, देन यू आज अरे नाही चहा, तर ते आहेच. पण डिसअपॉइंटमेंट होते की अरे यार चहा प्यावी लागणार आता, कारण इच्छा झाली आहे, ठीक आहे. देन यू स्टार्ट वर्किंग ऑन इट, की हां चला यार छोट्या 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 करत, देन यू समवेअर यू रीच. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. डिसअपॉइंटमेंट एवढी वाढली नाही पाहिजे जी तुम्हाला हार्म करेल. राईट. पण मग तू असं झालं की शांत बसतोस की काय करतो असं, जर का डिसअपॉइंटमेंट झाली आपल्याला दिवसभरात काहीतरी काम करताना किंवा काय करताना? नाही, मी एवढा विचार नाही करत. इट इज जस्ट अबाउट सक्सेस ऑर फेलियर टाइप्स. ओके. इथे हीच एक गोष्ट आहे जी ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने मी बघतो, की झाली नाही झाली ठीक आहे, ओके
उद्या परत करू, परवा परत करू. इट इज लाईक ते मुंगी असते ना, ती फक्त काम करत असते. तर इम्पॉर्टंट इज ऑल अबाउट की तुम्ही काम करताय, त्या प्रोसेसमध्ये राहता. तुम्ही जर प्रोसेस सोडला तर प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही डिसअपॉइंटमेंटला टाईम देऊ नका. ॲक्च्युली डिसअपॉइंटमेंटला जर तुम्ही असं बसून जर तुम्ही बसताय म्हणजे तुम्ही रिग्रेट करताय. रिग्रेट करण्याचा टाईम नाही आहे तुमच्याकडे. रिग्रेटला काही अर्थच नाही आहे. इट इज म्हणजे काय हे गोष्ट माहिती नाही लोकांनी का बनवली आहे. इट इज जस्ट अबाउट की डिसअपॉइंटमेंट तुम्हाला ती गोष्ट नाही मिळाली, जस्ट मूव्ह ऑन. तुमचे हातपाय ठीक आहेत, मूव्ह ऑन, डू समथिंग एल्स. ट्राय करत राहा आणि पुढे काय करत राहा. मी म्हणजे मला पण असे खूपशा मुवमेंट्स आल्या जिथे मी डिसअपॉइंट झालो. मोठ्या मुवमेंट्स. म्हणजे एकदा कॉम्पिटिशनमध्ये, जसं आयडलच्या आधी म्हणजे खूप सेव्हरल वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी जायचो आणि पार्ट घ्यायचो. मग कुठे कधी टी व्हीवरती येणारी कॉम्पिटिशनच होती. मी ॲक्च्युली खूप मोठा म्हणजे एवढे एक्सपिरियन्स झालेत ना माझ्या आयुष्यात, बघितले आहेत. पण काय आता ठीक आहे, गरज नाही पडत कोणाला सांगायची. कधी सांगायचंच का असं असतं. सांगू शकतो आपण. आता असं वाटत पण नाही की सांगायची गरज आहे. पण आता जसं आता सब्जेक्ट निघाला, विषय निघाला, तिथे मी सांगतो. तर कॉम्पिटिशनमध्ये मला पाहिजे होती तिथे पोझिशन, पण नाही मिळाली. आय वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड. अँड ॲज यू सेड की अरे म्हणजे एकदमच की यार, म्हणजे माझी बायको आणि आम्ही दोघं पण बसून म्हटलं आता मला हे कॉम्पिटिशनमध्ये पार्ट्स नाही घ्यायचे आहेत, कारण हे यांच्यामुळे काय होत नाही. तर खूपशी मुलं अशी दे टॉक नेगेटिव्ह अबाउट शोज की अरे काय नाही होत शोमध्ये जाऊन, की आहे तसं असं तसं. आणि तसंच माझा पण विचार होता. बट देन त्याच्यानंतर मग इंडियन आयडलमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला आणि मग झालं सगळं व्यवस्थित. तर डिसअपॉइंटमेंटला जास्त वेळ देण्यात का अर्थ नाही. तिथे शिव्या करत बसतो असतो आणि पुढे झालंच नसतं. एकदा असं झालं पण माहिती माझ्याबरोबर. म्हणजे एकदा शाहरुख खान होते एका रूममध्ये, आम्ही एकाच शोमध्ये होतो अँड ही वॉज इन अ डिफरंट रूम, आय वॉज इन अ डिफरंट रूम. तर झालं असं की सगळे म्हणाले की अरे हात मिळवण्यावरती काहीतरी वेळ लागला आणि मग देन ही वॉज बिझी. तर म्हटलं आता काय जाऊ दे, सोडून दे. ही वॉज बिझी, ही इज बिझी, काय भेटणार नाही मला, काय नाही. आणि मग मी नाही भेटलो त्यांना ओनली बिकॉज अ निगेटिव्ह थॉट की नाहीच भेटणार किंवा नाही होणार. बट तोच मी जर थॉट धुटकारला असता आणि म्हटलं असतं की चल यार मला द्या ना, भेटू द्या किंवा होऊ दे मला, तर मी भेटू शकलो असतो. आणि एक भेट तुमच्या अजून 4 गोष्टी ओपन करतात. एक पॉझिटिव्ह गोष्ट अजून 4 गोष्टी तुम्हाला क्रिएट करून होऊ शकलं असतं की त्यांनी म्हटलं असतं ये उद्या स्टुडिओमध्ये गाणं गा, एनिथिंग. पॉसिबिलिटीज आर म्हणजे भरपूरशा आहेत. तर तसं आहे. त्यामुळे त्या गोष्टींना इम्पॉर्टंट नाही आहे. राईट. आता जसं तू एक उदाहरण चांगलं दिलंस की 1 गोष्टी 4 गोष्टी अजून ओपन करू शकताय पॉझिटिव्ह असेल तर आणि या ज्या क्षेत्रात आहे त्याच्यात नेटवर्किंग पण खूप महत्वाचं आहे. स्टार्टिंगला बूस्ट मिळाला ऑफकोर्स, पण ते पुढे ठेवायला, त्याच्यातनं नवीन काम अजून निर्माण करण्यासाठी आपलं नेटवर्क ठेवायला लागतं, चांगले संबंध सगळ्यांशी ठेवायला लागतात, त्याच्यातनंच काम येतं आपल्याला. अजून त्याच्याबद्दल सांगशील का काही, की नेटवर्किंग किंवा काम स्वतःसाठी क्रिएट करणं? दॅट इज अ डिफिकल्ट पार्ट. तुमच्या स्वतःच्या पर्सनल नेचरवरती असतं. आणि स्पेशली माझ्याबरोबर प्रॉब्लेम जास्त झाला आहे असं मला वाटतं. कारण एखादा आर्टिस्ट ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये पहिलं गाणं म्हणा किंवा टी व्हीवर फिल्ममध्ये काही काम करण्याचं म्हणा, तो तिथपर्यंत पोचेपर्यंत तो एक प्रोसेसमधून जातो. तो त्या लोकांबरोबर राहतो. कधी कधी तसेच आर्टिस्ट असतात जे नवीन नवखे आर्टिस्ट, त्यांच्या कंपनीमध्ये राहतो आणि एक विचारांची देवाणघेवाण होत असते, गोष्टी शिकत असतात. एखादा म्हणजे मानून चला, एखादा आता मी सिंगर आहे, मी छोट्या छोट्या शोजमध्ये गातो, तर त्यावेळेला मला जो फॅसिनेटिंग कॅरेक्टर आहे तो त्या एका स्टेजवरती गाणारा एखादा साधा आर्टिस्ट आहे जो एकदम हिरो बनून येतो आणि गाणं, तो मला आवडतोय. त्या लेवलला पोचल्यानंतर मी किंवा दुसऱ्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मला दुसरं काहीतरी तिथे गाणारा एखादा माणूस आहे, भजनं गातो, तो हनुमानची भजनं गातोय किंवा कोणते,
तो सिंगर मग आवडायला लागला. तसं फॅसिनेशन आपलं वाढत जातं आणि तो शिकत जातो आपण. तो एक प्रोसेस कंप्लीट होतो. तिथे हातपाय जोडणं, पाया पडणं, सर आप कितने अच्छे हो, महान हो, ग्रेट हो, थँक्यू, या स्टुडिओच्या बाहेर बसणं, हा जो प्रोसेस आहे हा एक्सेप्ट करतो तो मुलगा, तो कलाकार, आर्टिस्ट, आणि तो त्या आपल्या काय म्हणतो त्याला रक्तामध्ये भिनवायला लागतो, ह्या गोष्टी करायच्या आहेत, आणि मग तो कॅरेक्टर बनतो तसा. आणि मग त्या पोझिशनवरती ज्या वेळेला पहिलं गाणं दुसरं गाणं मिळतं, त्याच्यानंतर पण जो पुढचा प्रवास आहे, जो नेटवर्किंगचा प्रवास जो सुरू होतो तेव्हा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो त्याला. कि मग सर आओ, मैं आता हूँ ना कल, कितने बजे आऊँ, मैं बैठ जाऊँगा, बाहर बैठता हूँ, मैं आता हूँ, ये सब करता हूँ. तो त्या सगळ्या करण्याच्या गोष्टी ज्या आहेत, बोलण्याची पद्धत आहे जी, जो एक फेक स्माईल क्रिएटच करावं लागते, कारण तुम्हाला माहिती आहे समोरच्याला इम्प्रेस करायचं आहे. आय हॅव टू मेक हिम फील कम्फर्टेबल, अदरवाईज मग प्रॉब्लेम होईल पुढचं काम मिळण्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यानंतर मग करायला खूप इझी पडतं. माझ्याबरोबर किंवा माझ्यासारख्या लोकांबरोबर एक प्रॉब्लेम हा होतो, बिकॉज ह्याच्या आधी आम्ही एका शोमध्ये काहीच नव्हतं, आमचं फक्त घर चाललं आहे आणि छोटे मोठे शोज करतो आणि गाणं शिकतो आहे. तिथून डायरेक्ट एकदम म्हणजे फराह खान माझ्या खांद्यावर हात ठेवते आणि मोठ्या प्रियांका चोपडा म्हणते की अरे अभिजित आय लाईक युअर सॉन्ग. तिथे एकदम अचानक हा मधला प्रोसेसच गायब झाला ना. तो लर्निंग प्रोसेस जो होता, जो बिहेवियर लर्निंग, नॉट अबाउट द क्राफ्ट कॅरेक्टर बिल्डिंग, तो जो आहे तो तुम्ही मिस केला. मग तुमचा जो माणसाचा जो रॉ पद्धत होती ती इथे येऊन नाही चालत, आणि मग तो प्रॉब्लेम होतो. कारण मग मी तिथे त्या स्टेजवर जाऊन जर मी म्हटलं की अरे सर वो आपका शर्ट ना अच्छा नाही लागला, आता मी एक नॉर्मल जसं आपण ठिकाणी बोलतो, पण ती भाषा इथे नाही चालत. किंवा मी एखाद्या कोपऱ्यामध्ये फक्त बसून राहिलो आहे, दिस इज माय नेचर, आता हे जर मी तो प्रोसेस कंप्लीट केला असता तर मला हे माहिती होतं की मी इथे बसून नाही राहू शकत, मला तिथे जाऊन त्यांच्यामध्ये राहावं लागेल. आय हॅव टू टॉक टू देम, काहीतरी बोलावं लागेल जेणेकरून त्यांना असं वाटेल की मी तुमच्यामधलाच आहे. ती पद्धत शिकणं वेळ लागतो ना. मग तो नाही होत. मग अरे तो थोडासा शांत लडका आहे रे, वो ज़्यादा बात नहीं करता, ज़्यादा रहता नहीं. मग तो प्रोसेसमध्ये, कारण ही पूर्ण जी फील्ड आहे ना, इथे काही मार्क्स नाही आहेत, काही तुमचे नंबर्स नाही आहेत. इथे आत्ता मिलियन्स आणि हे जे सबस्क्रायबर्स ते आहेत, पण अदरवाईज हे जर सोडलं तर इट इज ऑल अबाउट युअर इमोशन्स. मला तू आवडला तर मी तुला काम देईन, मी तुझ्याकडून काम काढून घेईल काहीतरी गरज पडली तर, पण मला तू कोणत्या तरी पद्धतीने आवडला पाहिजे ना. एक तर मी तुझ्या कलेने एवढा फॅसिनेटेड आहे की मला तुझ्याकडून काम करूनच घ्यायचं आहे, तुझ्या ऑराने मी फॅसिनेटेड आहे जे मला तुझ्याकडून काम करायचं आहे. नाहीतर मग तू इतका चांगला आहेस म्हणजे राहतो आमच्यावर गोड गोड बोलणार आहेस की यार चल यार त्याला देऊया काम, राईट. ते नाही, तो प्रोसेस मिस होत. तो प्रोसेस एक आहे इम्पॉर्टंट प्रोसेस, अँड दॅट आत्ता मला कळलं आहे. बट देन आय हॅव एक्सेप्टेड माय सेल्फ की मी असाच आहे. आय डोंट वॉन्ट टू हर्ट माय सेल्फ सेईंग. आत्ता मी माझ्यामध्ये त्या गोष्टी बदलणं इतकं इझी नाही आहे. बरोबर. तर जेवढं जमतं तेवढं करतो. मग तू कसं मॅनेज केलंस मग काम मिळवणं किंवा पुढे जाणं? मी माझे रस्ते शोधत गेलो की मला माझ्या पद्धतीने मी काय करू शकतो. मी त्या गोष्टीला, जसं मी म्हटलं आधी की एक्सेप्ट करणं, पूर्वी असं होतं की एक्सेप्टच नाही करायला होत होतं मला ही गोष्ट. म्हणून ते आधीचा एक पॉईंट होता तोच की अरे म्हणजे जमतच नाही आहे, हसून बोलणं किंवा एकदमच गुडी राहणं मला नाही जमत आहे, कोंडट फील येतोय तो. राईट. तर त्यावेळेला डिफिकल्टी झाल्या, त्याच्यामधून प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. पण आता कळतंय की असं राहायला पाहिजे, अशा पद्धतीने वागलं पाहिजे. जेवढं होईल तेवढं करतोय. मग आपण त्या माणसांची पण एक वेगळी इमेज बनवू शकते. मग ती काय इमेज आहे ती मग क्रिएट केली पाहिजे. आय शुड नॉट बी टू सायलेंट, कारण मग तर मग ते खूपच जास्त क्वाईट, मग तो एक वेगळ्या पद्धतीने जाईल.
मग तुम्हाला स्वतःला रिअलायझेशन झाले पाहिजे की चल यार बाजूला कोण बसलं आहे ना, यू आर काइंड ऑफ अ क्वाईट पर्सन बट यू कांट बी सो क्वाईट दॅट यू आर नॉट इन टू दॅट मेहफिल ओनली, त्या तिथे नाहीच आहे असं नका वागू. हे स्वतःला प्रत्येक वेळेला सांगत आणि त्या गोष्टी समजत आणि तसं इट इज अ लॉंग प्रोसेस. बरोबर. बट मे बी इट विल टेक लॉट ऑफ टाईम. मे बी आय माइट से मायसेल्फ की आय हॅव मिस द बस. असं पण असू शकतं की माझा टाईम गेला असेल, काही असू शकतं. पण ठीक आहे, ती बस येईल नाही येईल मला नाही काय, आता मी त्याच्याबद्दल नाही विचार करत. आता मी सेल्फ डेव्हलपमेंटमध्येच विचार करतो माझ्या पद्धतीने. कारण आय ऑलवेज बिलीव्ह देर इज नथिंग कॉल्ड सक्सेस अँड फेलियर ऑर नथिंग. ही तुमची लाईफ आहे आणि तुम्हाला जसं जगायचं आहे तसं तुम्ही ठरवलं पाहिजे. दॅट इज ओनली द सक्सेस पॉईंट. बरोबर. नाहीतर मग कारण एका वेळच्या नंतर कोणतीही गोष्ट जी जास्त मिळते ना ती फक्त तुमचं नुकसानच करत असते. काहीही तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल की एक गाडी घेतली आपण, एक गाडी एका प्राइसिंगमध्ये एका लेवलची गाडी ही चांगली गाडी आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही जर जास्त सीसीवाली किंवा जास्त तामझामवाली गाडी घेताय ती पर्यावरणाला नुकसान करणारीच आहे. जास्त पैसे ठेवताय तर तुम्ही कोणाकडून तरी पैसे काढूनच जास्त पैसे कमवताय कोणतीही गोष्ट त्यामुळे इम्पॉर्टंट हे नाही आहे, हे फक्त सोसायटीने बनवलेले सक्सेस अँड फेलियरच्या गोष्टी आहेत. बट आपल्याला ॲज अन आर्टिस्ट मला म्युझिक जास्त लोकांसमोर आणायचं आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजे. राईट. किंवा कोणतीही गोष्ट जो काय आर्टिस्ट असेल आणि त्याचा फॉर्म असेल त्याने ती गोष्ट केली पाहिजे की मी माझं सॅटिस्फाईड वर्क करतो आहे का, ज्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे. जर सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आहे मग तुम्ही किती पैसे कमवा आणि काही करा. हां, तुम्हाला जर पैसे कमवायची पैसे कमवण्यामध्ये सॅटिस्फॅक्शन फील होते मग तुम्ही पैसे कमवा. यू सी नंबर्स अँड नंबर्सवरती तुम्ही खुश आहे तर दॅट इज ऑल्सो फाईन. ट्रू. कमाल कमाल कमाल. या सगळ्या जर्नीमध्ये जसं तू म्हणालास की इंडियन आयडलच्या ऑडिशनला जायच्या वेळी पण तुझी बायको तेव्हा पार्टनर तिचा खूप सपोर्ट होता. येस. तर त्या रिलेशनशिपबद्दल पण सांगशील का? कारण की असे सपोर्ट पण खूप महत्त्वाचे असतात आयुष्यामध्ये इन जनरलच आपल्याला, तर त्याच्याबद्दल थोडं मला जाणून घ्यायचं आहे. दॅट इज म्हणजे माझ्या बायकोचं आणि माझं कसं आहे, आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो. लिटरली म्हणू तर कधी कधी अभ्यास पण ती घ्यायची माझा तशा गोष्टी. कारण वेन वी स्टार्टेड डेटिंग त्यावेळेला असं होतं की ती तर चांगलं करणार आहे, हा काय करायला माहिती नाही ती तर चांगलं करणार. तर त्यामुळे मग आता तिने थोडासा इनिशिएटिव्ह घेतला आणि शी सेड की ह्याला आपण कसं चांगलं बनवूया, त्यामध्ये काय काय करावं लागेल. किंवा असं नाही की पार्टनर म्हणजे हा भाग नसतो की मी माझं चांगलं करेन आणि तुला तुझं चांगलं करावं लागेल, असं नसतं. इट इज ऑलवेज की हां मी पण माझं चांगलं करीन पण तुला काय मदत लागेल ना तर आय विल ऑल्सो ट्राय टू हेल्प यू की यू ऑल्सो हॅव टू ग्रो विथ मी. तर त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन खूप चांगला बनला नेहमी. आणि सुरुवातीला आजही इवन नॉट ओनली म्हणजे आता मी मध्येच असं बसून बिकॉज आय हॅड अ लिगामेंट टेअर, तर त्याचं ऑपरेशन मला करावं लागलं आणि आय वॉज ऑलमोस्ट अ मंथ आय वॉज होम. तर मी घरातच होतो. म्हणजे तर एक डिसअपॉइंटमेंट एक हे येतं ना आपलं डिप्रेशन टाईप येतं, एक फिलिंग येते की अरे यार काहीच करत नाही काय घरी जाऊन. दॅट टाईम ऑल्सो शी वॉज लाईक पॉझिटिव्ह, अरे काय नाही आता होईल चांगलं अँड देन यू विल स्टार्ट गोईंग फॉर शोज का जाशील कामाला आणि तर. त्यावेळेला मला एक टाईमला असा स्पार्क झाला की सेम थिंग ती मला 25 वर्षापूर्वी आयडलच्या आधी पण तेच बोलायची ना. आणि तोच भाव होता, तोच समज होती की अरे काय नाही आता तुला नाही आहे काम, थोड्या दिवसांनी चालू होईल आणि देन यू विल स्टार्ट वर्किंग ना. तर गोष्टी त्याच आहेत. हां, गोष्टी त्याच आहेत, पण तो माणूस तुम्हाला कन्सिस्टंटली हेल्प करत राहायला पाहिजे, त्या गोष्टींमध्ये तुम्हाला ठेवलं पाहिजे. अदरवाईज देन नाहीतर मग फक्त कलर बदलतात, लोकांचे कपडे बदलतात, असे भावामध्ये म्हणजे भाव जे आहेत ते बदलतात. होऊ शकतं की मी म्हणेन की बाबा मोठी गाडी घ्यायची त्याबद्दलची मोटिवेशन असेल,
पण गोष्टी तर त्याच आहेत. तेव्हा पण तीच होतं, आता पण आहे. त्यावेळेला म्हणतो की बाबा एक शो मिळाला पाहिजे किंवा एखादं काम मिळालं म्हणून नसेल. आता आम्ही म्हणतोय की हां आता तुला बाबा एवढं मिळालं पाहिजे, तेवढं मिळालं पाहिजे. पण भाव जो आहे, ती फिलिंग जी आहे ती सेमच आहे. ओके. अँड दॅट्स हाऊ वी ॲक्च्युली जर्नी वी आर. म्हणजे आता 20 वर्ष झाली लग्नाला, नाही झाली नाही अजून, होतील सॉरी. बट तो एक त्याच्या मोठा, आधीचं रिलेशनशिप ना म्हणजे हो, तर तो एक मोठा टाईम एकमेकांबरोबर घातल्यामुळे आणि बोलणं चालणं, वी बोथ आर ॲक्च्युली अ फ्रेंड टू इच अदर मोर दॅन रिलेशनशिप. राईट. या. आणि मुली मस्त आहे एकदम टाइमपास. किती वर्षाच्या आता? एक लहान जी आहे ती 7 वर्षाची आहे. ओके. मोठी 12 वर्षाची आहे. ओके. ते कसं होते जर्नी, बाबा वगैरे झाला? आणि मला अजूनही नाही समजत. मी आजही वाटतं की यार हे काय, कसं काय, असं कसं. किड्स आर डिफिकल्ट अँड डिफरंट ॲक्च्युली. आपण नेहमी म्हणतो की यार मुलं, बट इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मला असं नेहमी वाटायचं की माझं बालपण जे होतं ना, म्हणजे असं मला वाटतं मी किती प्रॉब्लेममध्ये माझं बालपण घालवलं आहे. म्हणजे एवढा प्रॉब्लेममध्ये माझ्या शाळेमधून चालत यायचं, 2 रुपयात मिळायचं, अशा असतात ना आपल्या स्टोरीज असतात. हां ठीक आहे, सगळ्यांचं आपल्या आपल्या पद्धतीने. पण मला असं वाटायचं की ज्यावेळेला मला मुलं होतील ना, मी त्यांना अशा पद्धतीने वागवेल ना आणि असं त्यांना मी शिकवेल आणि असं त्यांना ट्रेनिंग देईन. आणि पण असं काही नाही होत. हां, ज्यावेळेला मुलं होतात ना त्यावेळेला कळतं की अरे यार ये डिफरंट एंटिटी आहे, हे आपला अलग थॉट प्रोसेस लेके आहे. आणि मग तुम्ही त्यांच्या पद्धतीने चाला, त्यांच्या गोष्टी समजा. अगेन तोच एकच थंब रूल एकच आहे की भाई रिजेक्ट मत करो कोई भी थॉट प्रोसेस. यू कांट रिजेक्ट एनी थॉट. मग त्याचा लहान मुलाचा पण एक थॉट प्रोसेस आहे. वी कांट से नो टू दॅट ऑल्सो. बरोबर. पण आर्टिस्ट म्हणून बदल झाला जेव्हा मुली आल्या घरी आणि ते सगळं? मे बी म्हणू शकेन की इमोशनली थोडं जास्त आपण हे इन्व्हॉल्व होतो. पण आर्ट फॉर्म जी आहे, ज्या वेळेला आपण कमावी म्हणजे पैशांच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात, त्यावेळेला इट इज ऑल अबाउट द प्रोफेशनल वर्क. त्यामुळे तुम्हाला इमोशन्स फक्त असे तसेच बरे वाटतात. पण तुम्ही क्रिएटर्स आहात इमोशनचे, मग त्यावेळेला एवढं फरक नाही पडत. राईट. तेव्हा जे काही डिमांड कामाची आहे, हां, तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे तो इमोशन. बरं. आत्ताच्या घडीला जर का कामाचं डिव्हिजन करायचं असेल तर तू कसं सांगशील? काय काय प्रकारची कामं जास्त असतात? म्हणजे प्लेबॅक आहे, लाईव्ह शोज आहेत किंवा असं? माय 90% वर्क गोज टू लाईव्ह शोज. ओके. मी मोस्टली लाईव्ह शोजसाठी आय ट्रॅव्हल अ लॉट. त्यामुळे माझं सगळीकडे मुंबई, महाराष्ट्र पण कमी ॲक्च्युली, नॉर्थमध्ये किंवा अब्रॉड ट्रॅव्हल जास्त असतं. तर त्यामध्ये मी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आणि मोस्टली तू कोणत्याही सिंगरला विचारलं ना तर तो पण हेच म्हणेल. कारण मेन ब्रेड अँड बटर तो पूर्ण लाईव्ह शोजमधून येतो. ओके. त्यामुळे तोच एक आमचं मेन सोर्स ऑफ अर्निंग पण आहे. ओके. तर सगळ्यात जास्त टाईम त्याच्यात जातो. आता बिग बॉस नंतर आय हॅव स्टार्टेड डुईंग लॉट ऑफ मराठी सॉंग्स. ओके. ते गायचं. आणि तिसरं आणि जे सगळ्यात माझं फेवरेट पार्ट आहे तो आहे मेकिंग माय ओन म्युझिक. ओके. तर मी माझे स्वतःची गाणी बनवणं, माझा एक स्टुडिओ सेटअप आहे, तर तिथे जाऊन मी माझी गाणी बनवतो. आता ते पण कधी कधी रिलीज करतो, कधी कधी नाही करत, अजून करेन पुढच्या फ्युचरमध्ये, नीड मोर मनी. पण तो एक दुसरा एक पार्ट आहे, तो माझा आयुष्यामध्ये मला वाटतं तोपर्यंत राहील जोपर्यंत मी जिवंत आहे. बरोबर. कारण ते क्रिएटिव्ह वर्क, न्यूनेस त्याच्यात आहे. हां, आणि क्रिएटिव्ह वर्क आहे. तुम्ही फक्त तुमच्या ब्रेनला यूज करून. म्हणून मला इन्स्ट्रुमेंट शिकायचे आहेत, म्हणून मला दुसऱ्या गोष्टी, दुसऱ्या टाईपचं म्युझिक ऐकायचं आणि त्याच्यामधून काय क्रिएट होईल. कारण क्रिएटिव्ह जॉब इज अ व्हेरी डिफरंट जॉब. तो मजेदार असतो गोष्ट. राईट. मजेचाच भाग आहे. पण फायनान्स प्लॅनिंग पण खूप महत्वाचं आहे. कारण आपल्यालाच आपले मुद्दाम विचारतो का? हां, नाही पण आपल्यालाच आपली तयारी ठेवायला लागते आयुष्याची. कारण आपल्याला काय असं नोकरी बिकरी नसल्यामुळे कोणी येऊन पैसे देत नाही, आपल्याला कोण असं हे नाही आहे,
सिक्युरिटी आपल्यालाच क्रिएट करायला लागते. हो. आणि प्लस मुलं वगैरे झाल्यावर त्याचा एक ॲडिशनल लेअर असतो परत वरतून, त्यांचं भवितव्य, त्यांचं शिक्षण वगैरे. तर कशा प्रकारे तू ते हाताळतोस किंवा हाऊ डू यू गो अबाउट इट फायनान्स प्लॅनिंग ह्या विषयासंदर्भात? फायनान्स माझ्यासाठी खूप ट्रिकी आहे गोष्ट आहे, कारण आपण म्हणजे आता त्यावेळ बघायला गेलं तर आयडल झाल्यानंतर मला ऑलमोस्ट 1 CR आमची विनिंग राशी होती त्यावेळेला. पण त्यावेळेला म्हणजे त्याच्या आधी जर कोणी मला विचारेल की तुला 1 करोड रुपये देईल, 2005ची गोष्ट आहे, तर तू काय काय करशील, कसे इन्व्हेस्ट करशील किंवा काय करशील तुझ्या आयुष्यात, तर त्यावेळेला तर मी म्हणेन की बस झालं 1 CR. म्हणजे मी जिथे माहीममध्ये शाहूनगर एका सोसायटीमध्ये क्वार्टर्समध्ये राहणारा मुलगा, मला काय पाहिजे आयुष्यामध्ये, 1 करोड मी बँकेत टाकीन मस्त, 6% मला येतील त्याचे, आणखीन आयुष्यात पाहिजे काय असं असतं ना सगळं. बट देन ते कमी वाटायला लागतात आणि मग त्यामुळे आणि मग ते जाऊ नये हातातून ह्याच्याबद्दल मेहनत चालत होते. त्यामुळे पैसा कितीही कमवा तुम्हाला कमीच आहे. नेहमी असं वाटतं की खूप जास्त पाहिजे, खूप जास्त पाहिजे, आणि खूप जास्त असल्यावरती पण खूप जास्त पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे तो कधीही असं वाटतं की कमी नाहीच आहे. त्यामुळे आणि कितीही तुम्ही फायनान्सचे प्लॅनिंग करा किंवा काही करा, मला हे रिअलाईज झालं आता 20 वर्षापासून जेवढं काय, त्यामध्ये तुमचा पाय चुकीच्या ठिकाणी पडतोच पडतो किंवा काहीतरी गोष्टी चुकीच्या जातातच जातात. त्यामुळे नाव आय हॅव डिसाइडेड की जे काय येतात त्याच्यामधले 50% मध्ये तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये गेले पाहिजेत. की तुम्हाला जे काय करायचं आयुष्यात, जिथे जायचं आहे, जे बघायचं आहे, जे खायचं आहे, त्या गोष्टीला अतिरेक नाही झाला पाहिजे. त्या गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही, ही भावना नेहमीच डोक्यात असली पाहिजे की त्या गोष्टीचा अतिरेक नाही. म्हणजे इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ ब्युटिफुल वाईन, स्पेसिफिक वाईन, ठीक आहे, तुम्ही जाऊन ती टेस्ट करा. बट देन जर तुम्ही रोज 1 बॉटल घेऊन बसताय तर ते चुकीचं होतं ना. तसंच पैशाचं पण आहे की तुम्हाला ज्या गोष्टी करा, तुम्हाला फिरायचं, आज तर तुझ्या पाठी आयफेल टावरचा पोस्टर आहे, बरोबर, ते मी आयुष्यात पहिल्यांदा ज्यावेळेला आता गेलेलो पहिल्यांदाच आयुष्यात, ते बघितल्यावरती म्हटलं यार, लोक म्हणायची की काय नाही यार, तो फक्त एक पिंजरा आहे, लोखंडाचा एक हे आहे, टावर आहे. पण तिथे पोचून, तिथे तुम्ही ज्या वेळेला पोचता आणि पिक्चर काढता त्यावेळेला एक सेन्स ऑफ अचीवमेंट पण यू फील, एक कल्चर तुम्हाला दिसतं, समजतं. तर गोष्टी पॉझिटिव्ह पण आहेत, त्यामुळे ते पण करणं जरुरी आहे. तुम्ही त्याला पण अवॉइड नाही करू शकत. त्यामुळे ते करणं खूप जरुरी आहे, गोष्टी समजणं. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की 50% तुमचं आयुष्य आहे ह्या गोष्टींसाठी पण असलं पाहिजे आणि पैसा पण असला पाहिजे, आणि 50% तुमचं इन्व्हेस्टमेंट आणि कारण कधीही माझ्या आईवडील मला नेहमी हे खूप अभिमानाने म्हणायचे की आम्ही तुझ्यासाठी काही पैसे ठेवले नाहीत. आमच्याकडे काही नाही आहे, जे काय तू कमवलं तू स्वतः कमवलं, तुला बघायचंच होता. त्याच्यानंतर पण मी चांगलंच कमवलं ना, जे काय केलंय चांगलंच केलं. मग आता मी काय एवढा स्ट्रेस घ्यायचा गोष्टींसाठी. राईट. वी थिंक अ लॉट. यू ऑल्सो हॅव सीन अब्रॉड कल्चर, बाहेरचं. त्यांच्याकडे 4-5 सुखसुविधा, 4-5 गोष्टी ज्या आहेत, एक तर त्यांचं हेल्थचं आणि घर आणि खाणेपिणे, ह्या गोष्टी, ह्या 4-5 गोष्टी त्यांच्या टॉप क्लास आहेत, A क्लास आहेत. त्याच्यानंतर त्यांना गरजच नाही लागत की फायनान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी, कारण ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मिळतात. आपल्या कल्चरमध्ये आपलं टाकून दिलंय असं की मूलभूत गरजाच आपल्या अजून व्यवस्थित नाही झाल्यात ना. आणि मग ते की अरे यार, म्हणजे मी ज्या वेळेला एकदा, मला आठवतं, मला खूप कमी मार्क्स मिळाले शाळेमध्ये आणि 11वी की कधीतरी, त्यावेळेला म्हणजे आम्ही मित्र भेटलो आणि मी फेल झालेलो ॲक्च्युली 11वीमध्ये. आता काय इशारा झालो. तर त्यावेळेला मला मित्र भेटले आणि मग त्यातला एक छोटा मुलगा मला म्हणतो की आता तू काय करणार, वडापावची गाडी टाकणार का, काय कसं चालणार तुझं. तर दॅट वॉज द माइंडसेट की यार तू फेल झाला, तू अभ्यास नाही करत आहे किंवा ती नाही केलं तर तुझं आयुष्य काहीच नाही होणार पुढे.
पण तसं नसतं. आजही त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये म्हणजे जे माझे मित्र होते त्यातले काही लोक खूप हुशार होते, काही लोक खूप ॲव्हरेज होते, काही लोक एकदम बिलो ॲव्हरेज होते. पण आज मी बघतो आफ्टर 30 इयर्स आफ्टर 30 इयर्स त्यांची लाईफ पण व्यवस्थित चालली आहे. इट इज ऑल अबाउट तुम्ही तुमच्या गोष्टी सतत कशा चेक करत राहता आणि कसं करत राहता. त्यामुळे आता मी एवढं फायनान्सबद्दल विचार नाही करत. मी तुला प्रश्न टाकला म्हणून गोष्ट वेगळी. पण आय वॉज जस्ट जोकिंग अबाउट इट की मला आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ एका टाईम नंतर. कारण 30-40पर्यंत तुम्ही यू टेक दॅट स्ट्रेस. तुम्ही आपलं मेहनत करणं आणि अरे यार कसं पुढे जाते फ्रस्ट्रेशन, ती चलबिचलता, बेचैनी असली पाहिजे तुमच्यात टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला ते जे काही कमवता त्याला तुम्ही नरिश कसं करता त्याच्यासाठी त्या पुढचा टाईम घातला पाहिजे, ना की आणखीन कमवण्यावरती. नरिशमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ना. प्रत्येक झाडाला जर तुम्ही स्टार्टिंगचा टाईम आहे जे ते रोपटं बाहेर येणार आहे तो तुमचा 30पर्यंतचा टाईम आहे. त्याच्यानंतर त्या झाडाला नरिशमेंट करणं इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. बॉडीचं पण तसंच आहे. त्यामुळे तो प्रोसेस आता मी त्या प्रोसेसमध्ये आहे. राईट. कारण फायनान्सचं विचारलं कारण की ते आहेच. म्हणजे कलाकार असल्यावर तू एक बाजू असते ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही तर मग राहून जातं आणि मग डिफिकल्ट होऊ शकतं आयुष्य. आणि आजकाल ना ॲक्च्युली बघायला गेलं तर म्हणजे मी ज्या वेळपासून पैसे 2005 पासून ज्या वेळेला माझ्याकडे खूप अशी यायचे फायनान्शियल ॲडवायझर्स कि सर आप इतना पैसा ऐसा ऐसा डालो, फिर ऐसा ऐसा आपको इतना परसेंट में ऐसा मिलेगा, ये होगा. हाँ ठीक है डालो इधर डालो उधर डालो. नाही काय होता, गोष्टी चुकतातच. कोणीही तुम्हाला काहीही म्हणून दे आणि त्या तुमच्या गोष्टी चुकतातच. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगल्या होतातच, बरोबरच आहेत असं नाहीच आहे. त्यामुळे खूप म्हणजे एकदम मी म्हणेन 2% 3% लोक असतील ज्यांनी आत्ता सगळे बसून बोलतात ना, अरे तभी मैंने इतना डाला रहता तो आज मेरे पास इतना होता. आणि त्यावेळेला मी टाकले असते तर आता हे सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला तुम्हाला नाही माहिती आहे तुम्हाला कुठे काय करायचं आहे ते. त्यामुळे रिग्रेट इज आणि त्याबद्दल विचार करणं इम्पॉर्टंट नाही आहे. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही त्या 3-4 बॉक्सेसमध्ये कसे काय टाकताय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि फ्युचरमध्ये कोणी बघितलं फ्युचर आहे. 50% इज ओके. तुम्ही जर सेव्ह करू शकतात पैसे तर दॅट्स द बेस्ट पार्ट. जर तुम्ही सेव्ह नाही करू शकत आहे, तुम्ही वाचू नाही शकत आहे, तुमच्या खर्च काढून तुम्ही जर पैसे वाचू नाही शकत आहे तर थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि वाचवणं म्हणजे हे नाही आहे की किती वाचवतो मी, 100 रुपये वाचवतो तरी पण तो वाचवणं आहे. हॅबिट इज इम्पॉर्टंट. मग तुमच्या गोष्टी तुम्ही करू शकता, बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. बरोबर. नाईस. तसं मला तरी वाटतं. आय डोंट नो, मी अजून 20 वर्षानंतर कोणत्या पोझिशनला असेल त्याच्यावरती मी सांगू शकतो माझा निर्णय बरोबर होता की नाही ते आठवतं मी बोललो होतो. तुम्ही डिलीट करू शकता काय 20 वर्षानंतर. आय डोंट वॉन्ट टू कीप इट इन माय डायरी. नाही चांगलंच होईल. पण हां चांगलंच होईल, पण तो चुकीचा निर्णय नसावा फक्त. कारण उगाच 20 वर्षांपर्यंत लोकांनी ऐकलेलं असेल म्हणून तुझ्यामुळे आम्ही पण डुबलो. नाही, ज्यांनी त्यांनी स्वतः डिसिजन घ्यायचं आहे. आम्ही काय सांगत नाही कोणाला. मला का माहिती का ही गोष्ट वाटली, कारण मी 2005 ना त्यावेळेला वी यूज टू ट्रॅव्हल. तो आय यूज टू गो टू US शोजसाठी सगळं. तर तिकडे जे भेटायचे ना आपले गुजराती म्हणा किंवा महाराष्ट्रीयन म्हणा, ते सगळे म्हणायचे की अरे ह्या लोकांना ना पैसे वाचवता येत नाही रे, हे फ्रायडे आला की सगळे उडवणार, आपला पगार संपवतात, मजा करतात. आणि आय यूज टू गेट स्ट्रेस्ड की अरे हां यार हे लोक यार असं कसं. आपल्याकडे तर कल्चर हे आहे ना, आई तर डब्यामध्ये ठेवणार, बाबा म्युच्युअल फंडमध्ये टाकणार किंवा FD मध्ये टाकणार, आणि हे लोक असं का करतात.
आत्ता मला जाऊन कळलं की त्यांच्या मूलभूत गरजा तर अगदी पूर्णतः व्यवस्थित पद्धतीने कम्प्लीट होतात. बरोबर. त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांना चांगले रोड आहेत, गाड्या वाड्या जे काय, त्यांना त्यांची लाईफ, जर तुला एखादं चांगलं घर 1 BHK असो या 2 BHK असो या 4 BHK असो, बट 2 BHK आणि 1 BHK पण चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या ठिकाणी मिळालं तर यू आर हॅपी ना. हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट. तर ते त्यांच्याकडे आहे. आत्ता आपल्याकडे ते यायला लागलंय, तेव्हा आपल्याला समजते की नाही ठीक आहे ना, जसं आहे तसं इम्पॉर्टंट आहे. तू एन्जॉय करा तुमची लाईफ, तुम्ही व्यवस्थित. नाही तर तुम्ही 20 वर्ष स्ट्रेसमध्ये काढणार की बाबा 20 वर्षानंतर मला घरमध्ये ते पैसे टाकून मला घ्यायचं आहे आणि करायचं आहे, त्यासाठी तुम्ही 20 वर्ष घालवा आणि आयुष्याचे तुम्ही खूप लोक करतात यार. मी पण केलं आहे. म्हणून मला असं वाटतं की मी एक खूप मोठा टाईम स्पॅन जो ऑलमोस्ट 10 वर्षाचा फक्त घराचे EMI भरण्यासाठी आय यूज टू वर्क. अँड आय लॉस्ट दॅट फ्रीडम फॉर लॉट ऑफ थिंग्स. की मी त्या टाईममध्ये खूपशा गोष्टी पैसे रिस्कवरती टाकून गोष्टी करू शकलो असतो इन माय प्रोफेशन. आय एम नॉट टॉकिंग अबाउट की मी शेअर मार्केटमध्ये पैसे, तसं नाही. माझ्या प्रोफेशनमध्ये टाकून किंवा कोणत्या गोष्टी ज्या मला नाही करायच्या त्या पण मी अवॉइड करू शकलो असतो. त्या गोष्टी नाही अवॉइड करता आल्या बिकॉज एक फायनान्शियल सिक्युरिटी आपल्याकडे कमी असते, वेगवेगळ्या पद्धतीची आहे. पण देन आय रिअलाइज की नाही, इट इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज की तुम्ही जर एक लेवलचा पैसा सेव्ह करू शकता, जे काय तुमच्या पद्धतीने जमतं आहे ते, आणि बाकीचं तुमचं आयुष्य जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जगताय, हॅपी जगताय, तुम्हाला कळणार नाही तुमचे दिवस कसे चांगले राहतील ते. राईट. स्ट्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुमचे चांगले दिवस जाणं इज मोर इम्पॉर्टंट. ट्रू. ते महत्वाचं. नाही तर मग कशासाठी करतोय आपण. काय रोज प्रश्न पडतो भाई. म्हणजे मी जे 10 वर्ष काढले, ठीक आहे, म्हणजे मी खूप लवकर आय पे ऑफ द कम्प्लीट लोन. पण ते जे 10 वर्ष जे मी स्ट्रेसमध्ये काढले की अरे आता पुढचा EMI भरायचा आहे, आय हॅव टू कम्प्लीट दॅट लोन बिफोर द 25 वर्षाचं ते हे सगळं. तर तो स्ट्रेसमध्ये तू घालून काय करणार? ते 10 वर्ष तुझे गेले ना आयुष्याचे, ते कशाला घालवायचे. दॅट आय थॉट, मेरा थॉट प्रोसेस असा आहे. बरोबर. नो मेक सेन्स. सम पीपल गेट मोटिवेटेड, असं पण आहे. दे फील मोटिवेटेड अबाउट इट की अरे मला काम करावं लागेल. मग तुम्ही करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने. पण आय पर्सनली फील की टू मच, मग तुम्ही क्रिएटिव्ह जॉबपासून थोडंसं सॅक्रिफायझिंग जॉबमध्ये जाता की सॅक्रिफाईज ठीक आहे, कॉम्प्रमाइज करून काहीतरी काम मला करायचं ना, तर मी त्याच पद्धतीने कॉम्प्रमाइज करेन माझ्या कामात. बरोबर. अँड देन यू स्टार्ट लूजिंग युअर क्राफ्ट. अँड वेन यू डोंट वॉन्ट टू लूज युअर क्राफ्ट आणि तुम्हाला डेव्हलप करत राहायचं क्राफ्टला, देन यू हॅव टू हॅव दॅट फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम. ट्रू. असा विषय आहे. झकास. वायफळ जॅमला आपण सुरुवात करूच, पण त्याच्या आधी तुला आमच्यावर गप्पावरून कसं वाटलं आज वायफळवर येऊन आमच्या? मला तर खूप मजा आली. तुमच्या दोघांना पण भेटून खूप मजा आली. कारण कधी कधी वाटतं की आपण ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला समोरचा खरंच त्याला समजतंय का? असं नको व्हायला की आपण काहीही बोलत चाललोय आणि समोरच्या नाही समजत आहे. पण ज्या वेळेला असं तुझ्यासारखा माणूस भेटतो आणि तो एकदम असं रिअलाइज होतं की ह्याला समजत आहे, त्यावेळेला यू फील रिअली ऑन दॅट प्लेस. तुम्ही त्या जागेवरती खरंच पूर्णतः 100% असतात आणि बरं वाटतं बोलायला, गोष्टी सांगायला, कारण समोरच्याला समजतंय की नाही, ते बरं वाटतं. दॅट इज. तर त्यामुळे मजा आली, खूप मजा आली ह्या गोष्टी बोलताना, गप्पा मारताना. आणि बिकॉज ऑफ इन इयर्स असल्यामुळे आय डोंट, म्हणजे मला ओरडायची गरज नाही. सो बिकॉज वी आर इन टू दिस प्रॅक्टिस. लोकांना माहिती नसेल, कारण हे जरी तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण मला सगळ्यात जास्त सवय आहे. आय थिंक ह्याला पण ऑफकोर्स. पण मला तुझ्या एवढी नाही, तू जास्तच प्रमाणात वापरत. पॉडकास्ट मी सगळं माझ्या स्वतःचं मोल्ड कानाच्या शेपचं पण करून घेतलेलं. अरे आज तू आणलास तसं मी तुला तुझं लावून दिला. ऍक्च्युली मला तेच, मी 2 मिनिटापूर्वी तेच मला विचार आला की अरे यार मी माझं आणू शकलो असतो, पण
त्यामुळे इन इयर्स आणि हेडफोन्सचं मला प्रेम वेगळं आहे. हो, आणि झोल येतो असं लावलं की लगेच आपण. हा, फक्त एकच हे डिसएडव्हान्टेज आहे ह्याचा, की सगळ्यांचा टोन जो आहे ना तो बदलतो. यु नो, की जर सपोज माझा टोन हा आहे, काय म्हणतो कसं, अरे यार सगळं ठीक आहे, नाव आय डोंट वॉन्ट टू शाऊट, कारण मला व्यवस्थित ऐकलं, मग मला ना बरं वाटतंय, आज खूपच मजा आली मला बोलताना, आता माझा बेस वाढ, तर मग मी बेस आणखीन वाढ, तर मी काय म्हणतोय असं सगळं असं वाढत जातं, मग बसायला लागतो माणूस. हा, बसायला लागतो मला, मग खूपच मजा आली इकडे, मग खूप मजा आली रे, असं नाही होत. मग ते देन यू स्टार्ट मेकिंग युअर व्हॉइस बरोबर गुड इन युअर इन इयर्स, थोडासा कम्फी आणि एकदम साऊंड लागतो. मग तुला कळतं ना की अरे ह्याच्यामध्ये टोन खराब होता, मग टोन चांगला, मला ना जसं म्हणायचं होतं. तर त्या आहेत. नाईस, गुड ऑब्झर्वेशन. आम्हाला पण क्रेझी मजा आलेली, इकडे तिकडे फिरत आपण गप्पा मारल्यात, आणि ऑफकोर्स प्रोसेसबद्दल गप्पा मारलेल्या आहेत. आपला माणूस म्हणून एक प्रोसेसची जर्नी असते, त्याच्याबद्दल मारल्यात गप्पा, आणि विविध गोष्टी जशा होतात त्याच्यात आपण कसं ॲक्ट करायचं आहे, किंवा त्याच्यातनं कसं पडलो तरी काय कसं शिकायचं आहे, ह्याच्यावर तू खूप सुंदर बोललायस, आणि स्वतः कसा मार्ग काढत जायचं आहे पुढे हे पण तू चांगल्या प्रकारे मांडलंयस आणि तू करतोयस आयुष्यात. त्यामुळे ते पाहून आणि ते ऐकून फार जबरदस्त वाटलंय. आता मी खूप एक्सायटेड आहे ते वायफळ जॅमसाठी. त्यामुळे आपण लगेच आता त्यासाठी सगळ्यात जास्त मी एक्सायटेड आहे. का माहिती का, कारण ना बोलून बोलून ना कधी कधी मला थकायला होतं खूप. कधी कधी तर विचार सुचत नाही यार, आता काय बोलू मी, आता काय कसं बोलावं लागेल मला, कारण वी आर यु नो सिंगर्स ना, आम्हाला गाता येतं, तू माईक समोर आणि गाऊ शकतो आम्ही. बोलण्याचं ते संपून जातं रे. तरी बऱ्याच बऱ्यापैकी बोलू ना, त्याला बडबडे आहे. तर ऑफकोर्स आज तू आमच्याकडे आलायस, आणि वायफळ जॅम नाही झालं तर कसं चालणार, म्हणजे असे प्रेक्षक आपल्याला मारणार नाहीत, प्रेमळ आहेत ते, विचारतील. तर करूया का आपण? हो, म्हणजे काय, एकदम घेतो, लूप स्टेशन घेतो, आपण मजा करू काय. मी पण पहिल्यांदा प्ले होईल लूप स्टेशन वगैरे. हो, लूप स्टेशनवरती, कारण मी बघितलंय असं खूप वेळा, आणि आय टू बी, मला एकदम फॅसिनेशन असायचं ह्या गोष्टींबद्दल, पण पहिल्यांदा आय विल यु नो सिंग ऑल्सो. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी केल्यात, हीच एक गोष्ट राहिली होती माझी, ती आज आपण करतोय. चला. कितना सुहाना सा ये अपना सफर है आपकी. किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मोहब्बत उठाव मी काय काय केलं असेल. गिटारवरती एकदम नॉर्मल गायलंय, कधी अॅकोपेला मध्ये गायलंय, अँड नाव दिस इज वन मोर वे टू प्रेझेंट माय ओन सॉन्ग. कितना सुहाना सा ये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा, मोहब्बत लुटाऊंगा, मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. वो यार क्या मस्त है. आई कैन जस्ट गो विथ दिस कि क्या शो में अकेला कर लूंगा, मला कोई आर्टिस्ट. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा
परमेश्वर हो देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रमणी हो, तसा देही चक्रमणी हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. So much fun. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. तान्य सर्जाची हा नाम जोडी, तान्य सर्जाची हा नाम जोडी. पुन्हा हवीत माती गोडी माझ्या राजार, पुन्हा हवीत हाती गोडी माझ्या राजार. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा, येग रामाच्या बाणाचा, येग बाणाचा. सुपर कूल, व्हेरी नाईस. काय मजा आली. मला खूप मजा आली. कसं वाटलं वायफळ जॅम करून? मला खरंच मजा आली. मी तो बोललो ना मगाशी पण की इवन आय वॉन्ट टू बाय द प्रॉडक्ट हे. आणि कारण जसं म्हटलं की आपण शोज करूया असे, किंवा मी एकटा शो मध्ये कोणाची डेट वेट घ्यायची गरज नाही, डायरेक्ट शो लावू. अरे कोण तू, मी फ्री आहे या डेटला, तू येऊ नको. फोन गिटारिस्टला फोन कर, तू येऊ नकोस. 15 तारखेला फ्री आहेस का? हो आहे फ्री, न येऊ नको. ऐसा बोले. मी एकटा चाललोय शोला. सोलो परफॉर्मन्स, सोलो शो लो जल्दी. वेगळाच शो करता येईल. आय थिंक इट इज व्हेरी पॉप्युलर. हे ॲक्च्युली जो सिस्टम आहे ते पॉप्युलर होतं इंडियामध्ये. आता होत आहे. बाहेर जास्त आहे कल्चर, बट आता इंडियामध्ये पण असे सिंगर्स आहेत. दे आर व्हेरी पॉप्युलर. दे आर, ॲज आय टोल्ड यू बिफोर, एक्सपेरिमेंट अँड दे आर डुईंग रिअली गुड. एड शिरननी पहिला सुरू केलं पेडलने यूज टू प्ले. त्यावेळेला मी बघितला शो त्याचा, म्हटलं आईला हा एकटा माणूस एवढा मोठा स्टेजवर एकटा स्टेडियम भरलाय. आणि हा म्हणजे आम्ही 15 लोक. अरे पर्कशन नाही आहे, पर्कशन मध्ये पण तू तुंबा पण ठेव आणि तू ढोलक पण ठेव आणि असं सगळं करतो. आणि हा ही इज ओके, यु नो. सो देन आय रिअलाइज इट इज ऑल अबाउट परसेप्शन, यु नो. खरं, तुम्ही तुमच्या म्युझिकमध्ये कॉन्फिडंट असाल तर तुम्हाला अजून काही नको आहे. तसं आता आपण घरच्यांबद्दल वगैरे बोललो, पण आयुष्यात पुढे जाताना आपले काही जवळचे मित्रमैत्रिणी सुद्धा असतात, जेही महत्वाचे असतात, किंवा मेंटर्स असतात, किंवा आपल्याला कोणतरी 4 लोक असतात जे आपल्या क्लोज सर्कलचा भाग असतात. तर त्याच्याबद्दल सांगशील का, की तुझ्या आयुष्यात असं कोण आहे का, किंवा तू त्याचा इम्पॉर्टन्स काय तुझ्या आयुष्यात? माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम हा राहिला की मे बी मी तसा इंट्रोवर्ट आहे की माझं बालपण जे काय एवढं असं नव्हतं की मी फ्रेंड्स बनवले आहेत तसे. तर माझे खूपच कमी फ्रेंड्स आहेत. आणि लिटरली जे लोक खरंच कनेक्ट होतील आणि खरंच माझ्या प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये सहभागी असलेले असे फ्रेंड्स असे तर खूपच कमी, लिटरली नाहीच आहेत. तर तो पार्ट राहिला आहे मे बी बिकॉज खूप चंचल वर्क राहिलं आहे माझं.
खूप सारखं चेंजेस गोष्टी राहिल्या आहेत आणि खूप बिझी 2005 पासून वॉज वर्किंग. तर मी तेवढा वेळ माझ्या मित्रांना दिला पण नाही. त्यामुळे फ्रेंडशिप तशी एक बायको बरोबर सोडली तर अजून असं कोणतीच राहिलीच नाही किंवा नाहीच आहे. बट आय कीप मेकिंग फ्रेंड्स आणि नवीन फ्रेंड्स आजही मी बनवतो, आजही मला आवडतात. आणि आय एम व्हेरी फ्रेंडली गाय. आय एम नॉट म्हणजे असं लोकांना वाटेल की बाबा म्हणजे हाच ह्याच्यात प्रॉब्लेम असं काही नाही. बट कधी कधी असतं ना की आपण जोडले जात नाही कोणाबरोबर एक लॉंग टर्म रिलेशनमध्ये. ती फ्रेंडशिप तशी झाली नाही. अंडरस्टूड. म्हणजे सेल्फ सफिशियंट जेवढा आहे त्याच्यात हो जगास. दरवेळी आपण नवीन काहीतरी करत असतो आणि आय थिंक मला वाटतं क्रिएटिव्ह फील्डमध्ये नवीन करतो त्याच्या एक्साइटमेंटमुळे मग बाकीची कमर्शियल कामं पण आपली पुढे जात असतात. येस. नॉट नेसेसरी नवीन करतो त्याच्यातनं आपल्याला डायरेक्ट पैसे मिळतात, पण त्याच्यातनं आपल्याला एक चांगला पुश मिळतो किंवा आपण नवीन एक्सप्लोर करतो गोष्टी. तसं आत्ता तुझ्या आयुष्यात काय त्याच्या नाविन्यामुळे तुला खूप अशी एनर्जी मिळते की एक काय म्हणतात एन्थुझियाझम आपला वाढतोय, असं काय? आत्ता मी मोस्टली मी माझ्या गाण्यांवरती फोकस जास्त करतो. आय एम मेकिंग सॉंग्स, मेकिंग म्युझिक आणि ती एक मेंटल सॅटिस्फॅक्शन पण देते माझ्या कामासाठी. बाकीचे प्रोफेशन्स आहेत. ऑफकोर्स प्लेबॅक ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला जास्त पॉप्युलॅरिटी म्हणा, आपल्याला नाव जास्त मिळतं आणि दॅट इज लोक पण अशा पद्धतीने बघतात की प्लेबॅक ही करतोय म्हणजे तो सक्सेसफुल आहे. ओके. तर तो एक भाग वेगळा ठेवला तर स्वतःसाठी म्युझिक बनवणं आणि ते लोकांसमोर प्रेझेंट करणं हा जो एक प्रोसेस आहे हा माझा सगळ्यात आवडता प्रोसेस आहे आणि हे मला पुढे न्यायचं आहे. कारण मेकिंग म्युझिक जसं मी एक गाणं बनवलं त्याच्यामध्ये आणि हे मला कधी रिअलाईज झालं की माझी एक गर्लफ्रेंड होती. गर्लफ्रेंड नाही म्हणता ना, मी एका मुलीच्या म्हणजे पाठी होतो. शाळेमधल्या गोष्टी तो ती मला मला आमचं मराठी मीडियम होतं आणि मुलांची शाळा होती. त्यामुळे मुलांच्या शाळेमध्ये मुली नसतात आणि पण बाजूच्या शाळेमध्ये मुली होत्या आणि ती आम्हाला क्लासमध्ये भेटायची ट्युशनमध्ये. तर मग त्या बसस्टॉपमध्ये एका पर्टिक्युलर बसस्टॉपवरती ती त्या टायमाला यायची. मग त्या बसस्टॉपचे जे 2 डोअर असतात ना, एक एंट्री आणि एक्झिट, एक साईडला ती बसायची, एक साईडला मी असायचो आणि ती येणार त्या टायमामध्ये म्हणजे मी पण जाऊन तिथे बसायचो. तो जो मुवमेंट होता, तो मुवमेंट आणि तो जो फील जो त्या वेळचा भाव होता तो सगळा क्रिएट करण्यामध्ये, म्युझिक क्रिएट करण्यामध्ये आणि ते गाणं क्रिएट करण्यामध्ये यूज झाला. आणि तो ज्या वेळेला यूज होत होता त्यावेळेला एक वेगळाच आनंद, एक वेगळाच एक्साइटमेंट, तो जो एक डोपामिन रिलीज होता त्यावेळचा, तिला बघून, त्या गोष्टी बघून तो परत क्रिएट करण्यामध्ये जी मजा येते आणि तो जो एक म्हणजे असं गुजबम्स देणारा एक फील येतो, तो एक वेगळाच फील आहे आणि ते खूप मजेदार आहे. आम्ही एक गाणं बनवलं ते वॉरवरती बनवलेलं, मी आणि नकाश अझीज म्हणून आहे. तर नकाशनी बनवलं ॲक्च्युली ते पूर्ण गाणं. बट दॅट इज ऑल्सो ते त्या वेळच्या सिच्युएशनवरती की वॉरमध्ये चाललं आहे आणि सगळ्या गोष्टी होत आहेत तर इट शुड स्टॉप. तर त्यावरती एक गाणं बनवलेलं. कधी मला जो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे तो आहे लाईफ, जिंदगी का सफर हिचं, आणि त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी आहेत. तर त्या गोष्टींना प्रेझेंट करणं आय एन्जॉय डुईंग दॅट. आणि तो प्रोसेस खूप चांगला मजेदार असतो कारण तुम्ही ज्या वेळेला एका सुरापासून दुसऱ्या सुराकडे जाता ना, आपल्याला सवय असते ना, एखादा चांगला सूर लागला की आपल्याला वाह बोलायची, दाद द्यायची. हे काय हे नॅचरली कोणीतरी टाकलं आहे ना, नॅचरली झालेली गोष्ट आहे जिथे तो एक स्पार्क उडतो डोक्यामध्ये आणि आनंद मिळतो की तो नोट बरोबर लागले, ती हरकत चांगली आली, ती एखादा आलाप चांगला लागला की तुम्हाला स्वतःच मनातून कोणी सांगितलं नाही की आता वा बोला. तोच आनंद ज्या वेळेला एक ट्यून बनवतो आपण, एक पूर्ण क्रिएट करतो, त्याच्यामध्ये येतो. कधी कधी ज्या वेळेला लोक आपल्याला बघतात आनंदात आणि आनंदी चेहऱ्यावरती त्यांचा आनंद असतो तुम्हाला गाताना बघून, ती जी फिलिंग असते, ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप मजेदार असतात. ते चेरिश करायला खूप मजा येते. आणि त्याच्याच
एनर्जीवरनं आपण या सो दॅट इज नॉन कमर्शियल वर्क, नॉन फेमस असं काम जे मला खूप जास्त आवडतं. म्हणजे फेमस गोष्टींमध्ये जर म्हटलं जाईल तर आता आय एम वर्किंग, आता सारेगामा बरोबर आम्ही 2-3 गाणी करतो. चाल तुरू तुरू एक केलेलं ते चांगलं चाललं. आता एक आणखीन एक करतो आहे. अँड देन होपफुली मी हिंदी गाणं करतो आहे. ते श्रेयस बरोबर, आता सांगितलं पाहिजे की नाही, श्रेयस बरोबर आय एम डुईंग सॉन्ग, ज्यांनी तांबडी चांबडी केलेलं, तर त्याच्याबरोबर एक गाणं करतो हिंदी. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी एक्सायटिंग प्रोजेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. मस्त. हां, वायफळ जॅम करून आणि मस्त मजा करून आपण इथे पोचलेलो आहोत. आज वेळात वेळ काढून हो, पूर्ण दिवसात हाच वेळ काढला मी. बाकीचा वेळ सगळा फ्री होता, पण हा जो वेळ आहे जो इथे बसून मी काढलाय वेगळा काढलेला वेळात वेळ, तसा हा वेळ काढून आपण आज गप्पा मारला आणि तू वेळात वेळ काढून आलास आज आणि आमच्या इकडे आमच्या गप्पांचा भाग झालास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही युजली आपल्या प्रेक्षकांना हेच सांगतो की हा एपिसोड जेव्हा पण जे बघतील, कधीही बघू शकतात ते, कारण टाईमलेस एपिसोड्स आहेत आपले, तर तेव्हा तुझं जे काही काम आलं असेल, जे काही नवीन काम आलं असेल किंवा जे काही जुनं काम अवेलेबल असेल कुठेही बघायला, ऐकायला, पाहायला, तर त्याने तिकडे जावं आणि त्याला फक्त प्रेम द्यावं, एवढंच आम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगत असतो. कारण आपण काम करत राहणार आहोत, सगळेच काम करत राहणार आहेत आणि आपण एकमेकांना सपोर्ट करत पुढे पुढे जात राहूया, अशी आपली इच्छा सगळ्यांसमोर आहे. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि मीही खूप मस्त टाईम काढला इथे. मला आधी असं वाटायचं की हे लोक एवढा मस्त टाईम दाखवत आहेत, जसं यूट्यूबवरती यांच्या चॅनलवर दिसत आहे तसं खरंच आहे का? वायफळ गप्पा खरंच तेवढ्या चांगल्या होतात का? तर मी आज तुमच्या इथे एक विटनेस आहे की मी खूप मजा केली आहे. माझ्या चेहऱ्यावर भले दिसत नसतील ते हावभाव, पण तुम्ही माझ्या डोळ्यांमध्ये डोळ्यावरती भरोसा ठेवा. आय एम नॉट लाईंग. I had a good time. Thank you. जय